राम राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की गाई म्हशीला निव्वळ एकाच चाऱ्यावर ठेवलं तर बनते का. जसं की मका टाकाले तर मकाच, टाळका टाकाले तर टाळकाच आणि वाळला चारा टाकाले तर वाळलाच, किंवा 4G 5G नेपियर, जसं की आता आम्ही गजरा म्हणतो, गजरा टाकाले तर गजरा. तर एकच चाऱ्याचा वापर आपण जर सारखं केला सततच तर ते योग्य आहे की अयोग्य. तर मित्रांनो, हे आपल्या परिस्थितीवर सुद्धा आणि आपल्या इकडल्या वातावरणावर सुद्धा हे आहे मित्रांनो, निर्भर आहे. कारण मित्रांनो, जर आपल्याकडे चाराच नसला जास्त प्रकारचा तर आपल्याला नाईलाजास्तव एकच चारा टाकायला लागतं, जसं की गजरा असो किंवा टाळका असो, खडूळ असो. तर काही काही वेळेस आपला चारा हा कापणीसाठी उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला नाईलाजाने एकच चारा टाकावा लागतो. तर मित्रांनो, त्याच्यावर एक मेन सर्वात उत्तम पर्याय म्हणजे मित्रांनो, आता कोणताही जरी चारा झाला तरी जे काही गाई म्हशीच्या शरीराला हवं तेवढं पोषण चाऱ्यापासून आजकालच्या मिळतच नाही मित्रांनो. कारण सगळं काही रासायनिक झालेलं असल्यामुळं खताशिवाय चाराही येत नाही मित्रांनो, आणि त्याच्यामुळे ढोरावर सुद्धा थोडाफार दुष्परिणाम दिसूनच येतो. तर त्याच्यापासून वाचायसाठी आपल्याला एक पर्याय म्हणजे मित्रांनो, आता काळाची गरज म्हणजे मित्रांनो, मिनरल मिक्सरकडे आपल्याला वळावे लागेल. किमान 50 ते 100 ग्राम मिनरल मिक्सर आपल्याला आपल्या एका गाई म्हशीला दिलेच पाहिजे, जेणेकरून जे का आपण दुधामध्ये त्यांच्या शरीरातील जे घटक असतील ते कमी होतील की नाही ते त्या एक चमचमुळं त्याच्या शरीरातील घटक स्थिर राहतील आणि आपल्या गाई म्हशी पुढच्या वित्तासाठी व आपल्याला इतर कोणत्याही गोष्टीसाठी खबाळणार नाही, जसे की बिमार पड, दूध कमी जास्त होणे, याच्यासाठी आपल्याला आपले गाई म्हशी खबाळणार नाहीत. म्हणून मित्रांनो, चाऱ्यातून संपूर्ण त्यांना जे जे पाहिजे ती गोष्टी मिळणं शक्य राहिलेले नाही. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर पर्याय म्हणजे मिनरल मिक्सर आपण वापरलं तर अगदी उत्तम राहील मित्रांनो. तर एकही चारा टाकला तरी चालेल, पण जर मिसळून चारा टाकला तर गाई म्हशी आवडीने खातील. लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद.